पुण्यामध्ये सध्या दोन कथित भोंदू बाबांची जोरदार चर्चा आहे। एका प्रकरणामध्ये दैवी शक्तीचा दावा करत अल्पवयीन मुलीचं शोषण केल्याचा आरोप आहे, तर दुसऱ्या प्रकरणामध्ये शिष्यांनी बाबाचे पाय धुवून त्याचं पाणी आणि दूध प्राशन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। या दोन्ही घटनांमुळे श्रद्धा, अंधश्रद्धा आणि त्याच्या नावाने होणाऱ्या गैरप्रकारांवरून प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। स्वप्नील लांडे आणि उमेश तागुंदे हे पुण्यामधील स्वतःला गुरुवर्य म्हणवत सोशल मीडियावर आपल्या चमत्काराचे व्हिडिओ सर्रासपणे शेअर करतात। मुळात पुण्यासारख्या शहरात सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःला देव म्हणून घेणाऱ्या बाबांचा सुळसुळाट सध्या दिसतोय। त्यापैकीच ही दोन उदाहरणं आहेत। यातील पहिल्या प्रकरणात स्वप्नील लांडे स्वतःला गुरुवर्य म्हणवत असल्याचा दावा आहे। एका अल्पवयीन मुलीला मांडीवर बसून तिच्या कानात मंत्र फुंकल्याचा आणि अडचण आल्यास माझ्याकडे असं सांगितल्याचा आरोप लांडेवर आहे। तर वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये या स्वयंघोषित गुरु विरोधात गुन्हा दाखल झालाय। तर स्वप्नील लांडे विरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी 4 पोलीस तक्रारी अर्ज सुद्धा देण्यात आलेत। सध्या स्वप्नील लांडे हा तरुण भोंदू बाबा फरार असल्याची माहिती आहे। तर दुसऱ्या प्रकरणामध्ये स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेच्या शिष्यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले। यामध्ये शिष्य आणि शिष्या तागुंदे पाय पाणी आणि दुधानं धुवून ते पाणी दूध प्राशन करताना दिसत आहेत। या व्हिडिओमुळे सध्या पुण्यात जोरदार चर्चा आहे। या प्रकारातनं अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केला आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्गुण सगुण दोन्ही प्रकारच्या भक्तीची परंपरा आहे। कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं म्हणून माझ्या कर्मामध्येच माझी भक्ती आहे असं म्हणणारी देखील एक खूप मोठी परंपरा आहे। अशा परिस्थितीमध्ये एखाद्या स्वयंघोषित गुरुनं आपल्या भक्तांना स्वतःचे पाय धुवून त्याचं पाणी प्राशन करायला सांगणं किंवा त्या भक्तांनी स्वतःहून पुढाकार घेऊन हे करणं, हे मला वाटतं अतिशय निंदनीय बाब आहे। आपण सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाच्या गोष्टींचा पायंडा पाडणं टाळायला पाहिजे। श्रद्धा ही वैयक्तिक बाब असली तरी श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवली जात असेल किंवा कोणाच्याही विश्वासाचा गैरफायदा घेतला जात असेल तर त्यावर कायदेशीर कारवाई होण्याची गरज आहे। राज्याच्या सांस्कृतिक राजधानीतील या दोन्ही प्रकरणांमध्ये नेमकं सत्य काय हे तपासातनं समोर येणार आहे। मात्र या घटनांनी पुण्यामध्ये पुन्हा एकदा भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।